नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत पंक्च्युएशन मार्क म्हणजेच विरामचिन्हे. पहा, इन रायटिंग वी शो वर्ड्स अँड सेंटेन्सेस सेपरेटली. पहा, आपण लिहिताना आपण दाखवतो, वर्ड्स वेगळे दाखवतो, सेंटेन्स प्रत्येक वाक्यसुद्धा आपण वेगवेगळं दाखवतो. वी ऑल्सो शो वेदर अ सेंटेन्स इज अ क्वेश्चन ऑर ॲन एक्सक्लामेशन ऑर अ स्टेटमेंट. आणखी आपण काय सांगतो की जे आपण लिहिलेलं वाक्य आहे तो प्रश्न आहे की ते एखादं उद्गारवाचक वाक्य आहे की सरळ साधं वाक्य आहे. वी शो व्हॉट ईच पर्सन हॅज सेड इन द कोर्स ऑफ कन्व्हर्सेशन. आणखी आपण दाखवतो, म्हणजे लिहिताना आपण असं किंवा बोलताना सुद्धा आपल्याला जाणवतं की हे काहीतरी कन्व्हर्सेशन आहे. वी शो दीज अँड मेनी अदर थिंग्स विथ द हेल्प ऑफ सर्टन मार्क्स. मग आता आपण खाली दिलेले काही मार्क्स आहे म्हणजे चिन्ह आहेत, त्या चिन्हांच्या मदतीने आपण हे सगळं दाखवत असतो की हा प्रश्न आहे, हे सरळ साधं वाक्य आहे की हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. पंक्च्युएशन इज अ सिस्टीम ऑफ युझिंग दीज मार्क्स इन रायटिंग. पंक्च्युएशन ही एक सिस्टीम आहे की ती आपण रायटिंगमध्ये लिहिण्यामध्ये वापरली पाहिजे. वी यूज देम टू सेपरेट ऑर स्पेसिफाय सर्टन ॲटम्स. पहा, पहिला आपण त्यात पाहणार आहोत ते म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे इथे तुम्हाला ते चिन्ह दिसतं आहे. तर पहा, या राजूस यामध्ये तुम्हाला हे ॲपॉस्ट्रॉफी दिसतं आहे. तर पहा, राजू नंतर ॲपॉस्ट्रॉफी नंतर यस आलेला आहे. तर ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे काय? तर पहा, द ॲपॉस्ट्रॉफी इज अ पंक्च्युएशन मार्क. ॲपॉस्ट्रॉफी हे काय आहे? एक पंक्च्युएशन मार्क आहे. इट इज यूज्ड विथ यस ऑर बाय इटसेल्फ टू शो दॅट द थिंग्स ऑर अ पर्सन बिलॉंग टू समबडी. तर पहा, जे पंक्च्युएशन मार्क आहे त्यामधलं ॲपॉस्ट्रॉफी पाहतो. त्यामध्ये ॲपॉस्ट्रॉफी कशासाठी दाखवतो? एक तर एखाद्या गोष्टीचं स्वामित्व दर्शवण्यासाठी की ती वस्तू त्याची आहे. राजूज टॉय म्हणजे हा टॉय फक्त राजूचा आहे. राजूज या ॲपॉस्ट्रॉफीने आपल्याला समजलं. दुसरं म्हणजे संक्षेप दर्शवण्यासाठी सुद्धा आपण याचा वापर करतो. तर पहा, इथे काय दिलेलं आहे? माय मदर्स बॅट ही माय ब्रदर्स ब्रदर माझ्या भावाची बॅट आहे. हर फ्रेंड्स फादर्स आहेत. यामुळे काय होतं की त्या वस्तूचं तिथे स्वामित्व दिसतं. आणखी पहा की ॲपॉस्ट्रॉफीबद्दल काय माहिती दिलेली आहे. पहा, ॲपॉस्ट्रॉफीचा आणखी एक नियम आहे, तो म्हणजे नोट. म्हणजे एक नोट करायचा आहे दॅट ॲपॉस्ट्रॉफी यस इज यूज्ड मेनली विथ द नेम्स ऑफ लिव्हिंग थिंग्स अँड ऑल्सो इन सम फ्रेजेस डिनोटिंग टाईम. नॉर्मली इट इज नॉट युज्ड विथ नॉन लिव्हिंग थिंग्स. हा जो ॲपॉस्ट्रॉफी यस आहे हा जर तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल तर हा लिव्हिंग थिंग्सला वापरता येईल किंवा काही ठिकाणी फ्रेजेसला यूज करता येईल. बट हा एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ॲपॉस्ट्रॉफी यस म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी इट इज नॉट यूज्ड विथ अ नॉन लिव्हिंग थिंग्स. ज्या निर्जीव वस्तू आहेत त्याला याचा उपयोग होत नाही. खाली एक्झाम्पल दिलेले आहेत. तर पहा, द लेग ऑफ द टेबल अँड नॉट द टेबल्स लेग. इथे जर तुम्ही पाहिलं की लेग ऑफ द टेबल आपल्याला असाच उच्चार करायचा आहे. द टेबल्स लेग असं आपण म्हणणार नाही. राजूज लेग आपण म्हणू कारण की राजू इज द लिव्हिंग थिंग. बट टेबल्स लेग आपण असं म्हणणार नाही बिकॉज टेबल इज नॉन लिव्हिंग थिंग. सेकंड आहे द सरफेस ऑफ द वॉल. आपल्याला सरफेस ऑफ द वॉल याच पद्धतीने उच्चार करायचा आहे. द वॉल सरफेस आपण असं म्हणू शकत नाही बिकॉज सेम वॉल इज द नॉन लिव्हिंग थिंग. आणखी एक ॲपॉस्ट्रॉफीचा रूल आहे, तो म्हणजे विथ द प्रोनाऊन इट वी यूज ओनली यस अँड नॉट ॲपॉस्ट्रॉफी यस. इथे जर इट आपण पाहत असेल तर इटमध्ये आपण फक्त यस वापरणार आहोत. इट नंतर आपण ॲपॉस्ट्रॉफी हे जे साईन आहे ते यूज करणार नाही. फॉर एक्झाम्पल, इट्स ऑनर, इट्स कवर. इथे तुम्ही पाहू शकता इट नंतर यस लावलेला आहे. इथे आपण ॲपॉस्ट्रॉफी दिलेली नाही. इट नंतर ॲपॉस्ट्रॉफी आपल्याला द्यायची नाही, ते चुकीचं आहे. तर हे आपल्याला तो रूलच सांगतो आहे तसा, त्यामुळे आपण असं देणार नाही. विथ अ प्लुरल नाऊन एंडिंग विथ यस वी यूज ओनली द ॲपॉस्ट्रॉफी अँड नॉट ॲपॉस्ट्रॉफी प्लस यस. पहा, जेव्हा प्लुरल नाऊन असतं तेव्हा आपल्याला प्लुरल म्हणजे अनेक वचन, तर इथे तेव्हा आपल्याला फक्त काय द्यायचं आहे? पहा, यस द्यायचं आहे. बॉईज त्यानंतर ॲपॉस्ट्रॉफी दिलेला आहे. स्कूल, बॉईज स्कूल. इथे पाहिलं तुम्ही की
बॉईज हे ऑलरेडी प्ल्युरल आहे आणि त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, बॉईज नंतर ॲपॉस्ट्रॉफी दिलेली आहे, ॲपॉस्ट्रॉफी नंतर पुन्हा यस लिहिलेला नाही. इथे पहा, पुन्हा लक्षात घ्यायचं आहे की बॉईज हा अनेक वचने आहे, प्ल्युरल आहे आणि याला पुन्हा आपल्याला द्यायचं आहे की बॉईज, इथे ॲपॉस्ट्रॉफी आपण दिली तर इथे आपल्याला पुन्हा यस लावायचं नाही, हे चुकीचं आहे. आपल्याला बॉईज नंतर फक्त ॲपॉस्ट्रॉफी द्यायचं आहे आणि त्यासमोर आपल्याला स्कूल लिहायचं आहे. तर अशाच पद्धतीने रॅबिट्स इयर्स, इथे सुद्धा आपण पाहिलं रॅबिट्स म्हणजे खूप सारे आहेत म्हणून ॲपॉस्ट्रॉफी दिलं, त्यानंतर यस लिहिले नाही. म्हणजेच काय, प्ल्युरल नाऊन असेल तर त्याच्या एंडिंगला आपल्याला फक्त ॲपॉस्ट्रॉफी द्यायचा आहे, नॉट यस लावायचा नाही. नंतर काय आहे ॲपॉस्ट्रॉफीबद्दलचं पुढचं, वी कॅन यूज आयदर ओनली ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे हे जे चिन्ह आहे ते चिन्ह, और चिन्ह द्यायचं प्लस यस लावायचा विथ द नेम्स एंडिंग इन यस. पहा एक्झाम्पल, सुहास बॅग और सुहास बॅग. म्हणजे जर एखादं नाव असेल, फक्त नामासाठी हा असलेला रूल आहे. जर फक्त नेम असेल तर त्यावेळेस आपण ॲपॉस्ट्रॉफी आणि यस लावायचा आहे, हे सुद्धा बरोबर आहे. प्लस तुम्ही फक्त ॲपॉस्ट्रॉफी दिली, यस लावला नाही तर हे सुद्धा बरोबर आहे. पण हा रूल फक्त नेमसाठी आहे. त्यानंतरचं पाहायचं आहे की ॲपॉस्ट्रॉफी इज यूज्ड ऑल्सो यूज टू शो दॅट अ लेटर और लेटर्स हॅव बीन ओमिटेड. म्हणजे काय, एक्झाम्पल आहे आय ॲम. इथे जर तुम्ही पाहिलं की आय ॲम हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहिण्यासाठी आपण सुद्धा ॲपॉस्ट्रॉफीचा यूज करतो. ही विल, इथे सुद्धा आपण पाहिलं की विल आणि चा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करण्यासाठी आपण इथे ॲपॉस्ट्रॉफी लिहिलेली आहे. इट मीन्स इट इज और इट हॅज. इट्स यसला तुम्ही इथे जर इटला यस ॲपॉस्ट्रॉफी आणि यस लावला तर त्याचा अर्थ इट इज होतो किंवा इट हॅज होतो. इट्स ऑनर ह्या वेगळं आणि इट इज आणि इट हॅज हेही वेगळं. द ॲपॉस्ट्रॉफी इज समटाईम यूज टू शो प्ल्युरल ऑफ लेटर और नंबर्स. एक्झाम्पल इथे दिलेलं आहे, डॉट युअर आईज अँड क्रॉस युअर टीज. तर अशा पद्धतीच्यासाठी सुद्धा आपल्याला ॲपॉस्ट्रॉफीचा यूज केला जातो. तर ॲपॉस्ट्रॉफीचे रूल्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचे आहेत. पुन्हा मी एकदा उजळणी घेते. ॲपॉस्ट्रॉफी हे एक कोटेशन पंच्युएशन मार्क आहे. ॲपॉस्ट्रॉफी आपल्याला एखाद्या गोष्टीचं एखादी गोष्ट एखाद्याचीच आहे म्हणजे त्याचं स्वामित्व दाखवायचं आहे, त्यासाठी आपण ॲपॉस्ट्रॉफीचा यूज करतो. फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं आहे राजूस टॉय, माय ब्रदर्स बॅट. त्यानंतर आपण पाहिलं की नॉन लिव्हिंग थिंगला ॲपॉस्ट्रॉफी लागत नाही आणि लिव्हिंग थिंगला ॲपॉस्ट्रॉफी लागतं. त्यानंतर आपण पाहिलं की इट्स ऑनर, इट्स कवर. तर यामध्ये इटला यस लागतो. ॲपॉस्ट्रॉफी हे जे मार्क आहे ते लागत नाही. त्यानंतर आपण पाहिलं की प्ल्युरल नाऊन असेल तर त्याच्या ठिकाणी आपल्याला फक्त ॲपॉस्ट्रॉफी लावायची आहे, यस लावायचा नाही. त्यानंतर आपण पाहिलं की फक्त नाऊन असेल तर त्या ठिकाणी आपण ॲपॉस्ट्रॉफी यस लावू शकतो आणि ॲपॉस्ट्रॉफी नंतर यस लावूसुद्धा शकत नाही. त्यानंतर आपण पाहिलं की कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये आपल्याला ॲपॉस्ट्रॉफीचा यूज करायचा आहे. हॅवंट, हॅझंट, डोंट, डिडंट ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण ॲपॉस्ट्रॉफीचा यूज करत असतो. आता पुढचं आपल्याला पाहायचं आहे कॅपिटल लेटर. कॅपिटल लेटर म्हणजे काय, तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या इंग्रजीचे जे मुळाक्षर आहेत ABCD आपण ज्याला म्हणतो ते, त्यामधले कॅपिटल ABCD आहे, स्मॉल ABCD आहे. तर कॅपिटल लेटर आपण कधी लिहायचं, कॅपिटल्स और कॅपिटल लेटर्स आर यूज्ड टू बिगिन अ सेंटेन्स. इट इज रिमेनिंग, बर्ड्स फ्लाय, व्हॉट्स युअर नेम, हाऊ नाईस, गो होम. तर कॅपिटल लेटर कधी काढायचं आहे, तुम्हाला सगळ्यांना पहिलेपासून माहीत असलेला हा रूल आहे की जेव्हाही आपण वाक्याची सुरुवात करतो तेव्हा पहिला लेटर आपल्याला त्याचा काय काढायचा आहे, कॅपिटल काढायचा आहे. सेकंड आहे टू बिगिन ईच लाईन ऑफ ए पोयम. पोयमची प्रत्येक लाईन, त्यामध्ये जितके कवितेची पहिली ओळ असते, कवितेचे कडवे असतात, प्रत्येक ओळी असतात, तर प्रत्येक ओळीचा आपल्याला पहिलं लेटर हे कॅपिटल काढायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. टू बिगिन अ प्रॉपर नाऊन अँड वर्ड्स डिराइव्ड फ्रॉम ए प्रॉपर नाऊन.
म्हणजे पहा, आपण प्रॉपर नाऊन लिहिताना सुद्धा आपल्याला कॅपिटल लेटर काढायचं आहे. तुमचं माझं नाव असो, गावाचं नाव असो, एखाद्या पर्वताचं नाव असो, सब्जेक्टचं नाव असो, तर तुम्हाला ते कॅपिटलमध्येच काढायचं आहे. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे सुषमा, जॉर्ज, इंग्लिश, इंडियन, हिमालय, पुणे. तर या पद्धतीने कशाचंही नाव असेल जे प्रॉपर नाऊन विशेष नाम आहे ते तुम्हाला कॅपिटलमध्येच लिहायचं आहे. इन द टायटल ऑफ बुक्स, फिल्म्स, स्टोरीज टायटल असेल त्यावेळेस सुद्धा आपल्याला कॅपिटल काढायचं आहे. इथे दिलेला आहे बालभारती, स्लीपिंग ब्युटी, द लास्ट लिफ्ट. ह्या कशाचंही जर हेडिंग असेल, टायटल असेल, तर तेव्हा आपल्याला कॅपिटल लेटरचा यूज करायचा आहे. इन सम ॲब्रिव्हेन्शन्स म्हणजे BA, बॅचलर इन आर्ट्स, SMT, PTO, हे जे सगळे ॲब्रिव्हेन्शन्स आहे, जे शॉर्टकट्स आपण यूज करत असतो एखाद्या डिग्रीचे सांगण्यासाठी. आणखीन आपण आजकाल व्हॉट्सॲपवर ज्या SMS लँग्वेज आहे त्यासाठी सुद्धा वापरले जाते, ते सुद्धा आपण शॉर्टकटमध्ये लिहिण्यासाठी आपण याचा वापर करत असतो. हे झालं कॅपिटल लेटरबाबत. आता आपण पाहणार आहोत पुढे कोलन. तर कोलन म्हणजे काय? So colon is also punctuation mark. A colon is used. A colon is used to introduce a list or example. कोलनचा उपयोग आपण कधी करतो? एखादी लिस्ट आपल्याला सांगायची आहे किंवा एक्झाम्पल द्यायचे आहे तेव्हा आपण याचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, वी नीड द फॉलोइंग: अ पेन, पेन्सिल, रुलर, अ पीस ऑफ पेपर. इथे तुम्ही पाहू शकता वी नीड ऑफ फॉलोइंग म्हणजे आपल्याला खालील गोष्टी हव्या आहेत, खाली एक्झाम्पल्स दिलेले आहेत किंवा लिस्ट दिलेली आहे, तिथे हे पंक्च्युएशन मार्क दिलेला आहे. इट्स अ कोलन. त्यानंतर आहे देअर आर 3 टाईप्स ऑफ व्हॉल्कॅनोज: ॲक्टिव्ह, डॉर्मंट अँड एक्सटिंक्ट. तर इथे तुम्ही पाहू शकता एखादी तपशील किंवा यादी देण्यासाठी आपण कोलनचा उपयोग करणार आहे. त्यानंतर बिटवीन 2 क्लोजली कनेक्टेड सेंटेन्स, 2 कनेक्टेड सेंटेन्स असेल तिथे सुद्धा आपण कोलनचा उपयोग करत असतो. त्यानंतर टू इंट्रोड्यूस अ कोटेशन, पार्ट्स स्पीच ऑफ अ कॅरेक्टर इन अ प्ले. एखादं कॅरेक्टर आपल्याला सांगायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हणत असतो की तर राम सेड, श्याम सेड असं कन्व्हर्सेशन असेल, डायलॉग असेल, तेव्हा राम नंतर सुद्धा आपण कोलनचा उपयोग करतो, श्याम नंतर कोलनचा. एक फॉर एक्झाम्पल आहेत हे, म्हणजे 2 वाक्य सांगत, 2 कन्व्हर्सेशन सांगत असताना आपण या कोलनचा उपयोग करत असतो. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की प्रत्येक जेही कोटेशन तुम्हाला प्रश्नार्थक जेही मी तुम्हाला पंक्च्युएशन मार्क सांगत आहे तेव्हा पंक्च्युएशन मार्क सांगताना पहा इथे जे काही पुढची माहिती दिलेली आहे त्याच्या आधी आपण कोलन वापरतो. तर हे झालं कोलन. कोलनबाबत एकदा पुन्हा सांगेल की आपल्याला टू इंट्रोड्यूस अ लिस्ट ऑर एक्झाम्पल वी यूज्ड कोलन. जेव्हा आपण एखादी लिस्ट सांगतो, एक्झाम्पल सांगतो, तेव्हा आपण कोलनचा उपयोग करत असतो. नंतर कॉमा कधी वापरतो? कॉमा शो अ सायलेंट पॉज दे आर यूज्ड. कॉमा एक सायलेंट आहे, सायलेंट पॉज आहे. म्हणजे काय, थोडासा कुठेतरी आपण एक थांबतो त्यावेळेस आपण कॉमा घेतो बोलताना, लिहिताना. टू सेपरेट वर्ड इन अ लिस्ट. यामध्ये कॉमा आपण कधी आणखी वापरतो? तर कॉमा आपण लिस्ट सांगताना देअर आर लायन्स, टायगर्स, हॉर्सेस, मंकी अँड डॉग्स. तर तुम्ही पाहू शकता लायन्स, टायगर आणि हॉर्सेस नंतर तुम्हाला कॉमा पाहायला मिळेल. नंतर टू सेपरेट फ्रेजेस ऑर क्लॉजेस. तुम्हाला फ्रेजेस ऑर क्लॉजेस जर सेपरेट करायचे आहे तर तुम्ही तेव्हा कॉमा वापरू शकता म्हणजे वापरायलाच पाहिजे. बाय द वे इथे तुम्ही कॉमा वापरलेला आहे. सिन्स यू आर इंटरेस्टेड इन दिस लिटल प्रॉब्लेम, पुन्हा कॉमा आहे. अँड सिन्स यू वेअर गुड इनफ टू रेकॉर्ड सम ऑफ माय एक्सपिरियन्सेस, कॉमा यू मे बी इंटरेस्टेड इन दिस. तर इथे तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीनेच आपल्याला फ्रेजेस सांगायचे आहेत, क्लॉजेस घ्यायचे आहेत, म्हणजे 2-3 वाक्य आपल्याला एकत्र करून सांगायचे आहेत जे एकमेकांशी मिळते जुळते आहेत, तर तेव्हा आपण कॉमाचा उपयोग करतो. नंतर आहे इन रायटिंग कन्व्हर्सेशन. जे काही आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये पाहिलेले जे वाक्य आहेत ते सुद्धा लिहिताना आपल्याला कॉमाचा उपयोग करायचा आहे. टू सेपरेट अँड इंट्रोडक्टरी वर्ड्स ऑर फ्रेजेस दॅट अप्लाइज टू द होल सेंटेन्सेस. ॲज अ रिझल्ट दे लॉस द मॅच. टू सेपरेट द इंट्रोडक्टरी वर्ड म्हणजे इंट्रोडक्टरी वर्ड्स जे आहेत ते सेपरेट करण्यासाठी, फ्रेजेस वेगळे करण्यासाठी सुद्धा आपण कॉमाचा वापर करतो. त्यानंतर आहे बिफोर ऑर आफ्टर द वर्ड
or words use the address someone's. Elementary, my dear Watson. इथे सुद्धा आपण कॉमाचा वापर करणार आहोत. एखाद्याला नाव घ्यायचं आहे की श्याम इकडे ये, श्याम कम हिअर, तर श्याम नंतर आपल्याला कॉमा द्यायचा आहे. त्यानंतर पहा, हे झालं. कॉमाच्या नंतर आहे डॅश. डॅश म्हणजे काय तर पहा, इट इज यूज टू सेपरेट पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस. तर पहा फॉर एक्झाम्पल काय आहे याचं. शी वॉज कंटिन्यू समथिंग इन ए व्हेरी लो व्हॉइस, ऑलमोस्ट द विस्पर. शी वॉज, पहा इथे जर तुम्ही पाहिलं या सेंटेन्समध्ये पार्ट्स ऑफ एक आपल्याला इथे डॅश दिलेली आहे, म्हणजे शी वॉज कंटिन्यू समथिंग, तिला समोरचं सांगायचं आहे आणि ती थोडीशी थांबते, त्यावेळेस आपल्याला डॅश घ्यायचा आहे. बोलताना कमी कालावधीचा अडथळा दर्शवण्यासाठी, एकदम कमी थोडंसं काहीतरी थांबत आहे त्यावेळेस आपल्याला डॅशचा उपयोग करायचा आहे. समटाईम्स इट इज यूज इन द प्लेस ऑफ कोलन. कोलनच्या ठिकाणी सुद्धा आपण समटाईम्स वापर करतो. लिहिताना आपल्याला माहिती आहे, जर आपण समजा एखादं काहीतरी लिहिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल स्कूल लिहिलेलं आहे आणि आपल्याला इथे लिहायचं असेल, असं करायचं असेल, तर त्यावेळेस आपण असा सुद्धा वापर करू शकतो. किंवा राम म्हणतो आणि मग असं लिहितो, त्यावेळेस सुद्धा आपण याचा काही वेळेस, प्रत्येक वेळेस डॅशचा उपयोग होत नाहीत, पण समटाईम्स. एक्सक्लामेशन मार्क. एक्सक्लामेशन मार्क्स तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, ते अशा पद्धतीनं काढल्या जातं. इट इज यूज आफ्टर अन इंटरजेक्शन ऑर एक्सक्लामेशन. एक्सक्लामेशन मार्क्स तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, जेव्हा एखादी म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय सांगण्यासाठी, तुमचं एखादी भावना, तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी आपण एक्सक्लामेशनचा उपयोग करतो असतो. फॉर एक्झाम्पल, आपण जर कोणाला कॉंग्रॅच्युलेशन्स करत आहोत, तर तेव्हा आपल्याला एक्सक्लामेशन्स मार्क्स लिहायचं आहे. विश यू ऑल दी बेस्ट तेव्हासुद्धा लिहायचं आहे. म्हणजे जितकेही आपण इंटरजेक्शन्स वापरणार आहोत किंवा एक्सक्लामेशन्स वापरणार आहोत, त्याच्यानंतर आपल्याला एक्सक्लामेशन साईन देणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर फुल स्टॉप. फुल स्टॉप तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कसं काढायचं आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज अ पिरियड. याला आणखी पिरियड असे सुद्धा म्हटलं जातं. इट शोज अ लॉंगर पॉज. हा एक लॉंगर पॉज असतो जिथे थांबला जातो. ॲट द एंड ऑफ द स्टेटमेंट ऑर ऑर्डर. कोणत्याही एक ऑर्डर कोणाला देत असेल किंवा एखादं वाक्य आपलं संपलं असेल, तर तेव्हा आपण जो पॉज घेतो तो दर्शवण्यासाठी आपल्याला फुल स्टॉप द्यायचा आहे. त्यानंतर इन सम ॲब्रिव्हेन्शन्स लिहिण्यासाठी सुद्धा BSc बॅचलर ऑफ सायन्स. तर इथे बी बॅचलरच्या फक्त बी घेतला आणि तिथे फुल स्टॉप दिला. SC म्हणजे सायन्स, तर इथे सुद्धा आपण फुल स्टॉप घेतलेला आहे. असे ॲब्रिव्हेन्शन लिहिण्यासाठी सुद्धा आपल्याला फुल स्टॉपचा वापर करायचा आहे. त्यानंतर हायपेन. हायपेन उपसर्ग जोडण्यासाठी, संयुक्त शब्द तयार करण्यासाठी, संख्या लिहिताना आपण हायपेनचा उपयोग करत असतो. तर पहा, इट इज यूज टू कॉन्टॅक्ट द पार्ट्स ऑफ कंपाऊंड वर्ड्स. कंपाऊंड वर्ड्स स्पेशली आपल्याला शोधायचे असतील एखाद्या पॅसेजमध्ये, तर लक्षात ठेवायचे ते हायपेननी जोडलेली असतात. हायपेन आणि डॅशमध्ये फरक हा आहे की डॅश खाली दिला जातो आणि हायपेन हा मधात दिला जातो, दोन शब्दांच्या मधात दिला जातो, त्याला हायपेन असे म्हणतात. आणि डॅश जे शब्द दोन शब्दांच्या मध्ये जो दिला जातो त्याला डॅश असे म्हणतात. तर पहा, कंपाऊंड वर्ड्स दाखवण्यासाठी आपल्याला हायपेनचा उपयोग होतो. इट इज ऑल्सो यूज टू शो दॅट अ वर्ड कंटिन्यू ऑन द नेक्स्ट लाईन. नेक्स्ट लाईनमध्ये आपल्याला आपण एक शब्द लिहिता आणि तो पुढच्या लाईनमध्ये आपल्यामध्ये तो तिथे मावत नाही आणि पुढचा शब्द आपण जेव्हा पुढची लाईन जेव्हा आपण लिहायला घेतो त्यावेळेस आपण हायपेनचा उपयोग करत असतो. नंतर आहे क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क्स म्हणजे इट इज यूज ॲट द एंड ऑफ द क्वेश्चन. क्वेश्चन मार्क्सचा उपयोग आपण सगळ्यांना माहिती आहे, एखाद्याला आपण प्रश्न विचारला की शेवटी आपण क्वेश्चन मार्क्स लिहितो. नंतर आहे कोटेशन मार्क. कोटेशन मार्क्स तुम्हाला माहिती आहे, सिंगल इन्व्हर्टेड कॉमाज और डबल इन्व्हर्टेड कॉमा किंवा सिंगल कोटेशन मार्क्स और डबल कोटेशन मार्क्स याला असं आपण म्हणतो. दे आर ऑल्सो नोन ॲज इन्व्हर्टेड कॉमाज. दे आर युज्ड टू मार्क अ कोटेशन और स्पेशली यूज्ड वर्ड्स और फ्रेज. एखादा शब्द सांगण्यासाठी, फ्रेज सांगण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. किंवा मग एखाद्याचं कन्व्हर्सेशन आपल्याला दुसऱ्याचं सांगायचं आहे, जर आपण स्वतः बोललेलं वाक्य म्हणजे दोन पर्सन आहेत, फर्स्ट पर्सन असे म्हणजे जो पहिला व्यक्ती बोलत आहे दुसरा व्यक्ती ऐकत आहे, त्यावेळेस आपण त्याचं वाक्य सिंगल इन्व्हर्टेडमध्ये कॉमा सांगतो. आणि जर कोणाचं कन्व्हर्सेशन आपल्याला जसंच्या तसं सांगायचं आहे तेव्हा आपण डबल इन्व्हर्टेड कॉमाचा उपयोग करतो. त्यानंतर आहे सेमी कॉलन. तर सेमी कॉलन
म्हणजे इट शोज अ पॉज. इट इज यूज टू सेपरेट क्लॉजेस स्पेशली दोज विच आर नॉट जॉईंड बाय द कंजेक्शन. दोन क्लॉज आहेत ते जोडण्यासाठी आपण सेमिकोलॉनचा उपयोग करत असतो. तर अशा पद्धतीने आपण सगळे पंक्च्युएशन मार्क्स पाहिलेले आहेत. पटकन आपण याला पुन्हा एकदा रिवाईज करू. फुल स्टॉप याला पिरियड हा पुन्हा दुसरं नाव आहे. विधानाच्या वाक्याच्या शेवटी तसेच नाव्यातील अक्षरानंतर वापरतात. डिनर वॉज डिलिशियस इथे आपण फुल स्टॉप दिलेला आहे. क्वेश्चन मार्क प्रश्नाच्या शेवटी जे आपण चिन्ह देतो त्याला प्रश्नार्थक चिन्ह असे म्हणतात. नंतर आहे एक्सक्लामेशन पॉईंट. एक केवळ प्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी आपण क्वेश्चन मार्क्स एक्सक्लामेशन मार्क्स देत असतो. कॉमासुद्धा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. एखाद्याचं नाव झाल्यानंतर त्यानंतर काही वस्तू सांगायच्या असतील म्हणजे एका पाठोपाठ येतात तेव्हासुद्धा आपण कॉमाचा उपयोग करतो. नंतर सेमिकोलॉन म्हणजे दोन स्वतंत्र परंतु एकमेकांशी संबंधित वाक्य जोडण्यासाठी, दोन वेगळे वाक्य परंतु ते एकमेकांशी त्यांचा संबंध आहे हे दर्शवण्यासाठी आपण सेमिकोलॉनचा उपयोग करतो. कोलन एखादी यादी किंवा तपशील दर्शवण्यासाठी आपण कोलनचा उपयोग करतो. हायपेन एक उपसर्ग जोडण्यासाठी, ट्रान्स अटलांटिक इथे पाहायला आपण हे उपसर्ग जोडण्यासाठी, संयुक्त शब्द जोडण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर केला जातो. त्यानंतर डॅश कमी कालावधीचा अडथळा दर्शवण्यासाठी बोलताना आपण काही एक थोडा वेळ अगदीच थांबतो त्यावेळेस आपण डॅशचा उपयोग करतो. डबल इन्व्हर्टेड कॉमाज दुसऱ्याच्या तोंडचे वाक्य जसंच्या तसं सांगण्यासाठी आपण डबल इन्व्हर्टेड कॉमाज वापरतो. ॲपॉस्ट्रॉफी आपण मगाशीच सांगितलं एखाद्या लिव्हिंग थिंग्ससाठी म्हणजे राजूचा पेन हे त्याचं स्वामित्व, राजूचाच पेन आहे हे स्वामित्व दर्शवण्यासाठी आपण ॲपॉस्ट्रॉफीचा वापर करतो. नंतर आहे स्लॅश पर्याय दर्शवण्यासाठी. यस ऑर नो यामध्ये जेव्हा यस ऑर नो इथे आपण स्लॅशचा वापर करत असतो.